पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या संदर्भातल्या एका बातमीचं हे अपडेट आहे ते म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल कारण अल्पवयीन आहे आरोपी आणि त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना अटक केली गेली आहे। आता पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे आणि अशातच आता त्याच्या आजोबांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे असं कळतंय। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरण आहे हे, ज्याच्यामधली ही एक अपडेट हाती येते। अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना आता पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे असं समजतंय। दोन तरुणांना, एक तरुण आणि एक तरुणीला या अल्पवयीन मुलानं चिरडलं आणि त्या सगळ्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। सुरेंद्र अग्रवाल याला पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आता अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना सुद्धा अटक करण्यात आली असं कळतंय, त्यांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाणार का, गुन्हा दाखल होणार का? बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरणामध्ये जे आरोपीचे वडील आहेत त्यांना पोलीस कोठडी झाली, आता ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि आता याच प्रकरणामध्ये जे आरोपीचे वडील आहेत त्याचे वडील अर्थात आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना देखील गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे। कालच हा संपूर्ण तपास येरवडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला होता। गुन्हे शाखेनं ही सगळी कारवाई हातात घेतल्यानंतर पहिली जी मोठी मोहीम राबवली ती म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना जी संशयाची सुई होती आजोबांवर, ड्रायव्हर जो आहे त्याला बक्षीस देतो, तू सगळी जबाबदारी घे, अपघाताच्या वेळी तूच गाडी चालवत होता असं कबूल कर, असा दबाव या आरोपीच्या आजोबांनी टाकलेला होता। हे तपासात उघड झालं आणि याचाच जो पुढचा भाग आहे तो या आजोबांना सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केल्याची जी पुढची मालिका आहे ती पाहायला मिळते। पोलिसांचं असं म्हणणं आहे की जेव्हा अपघात घडला तेव्हा सीसीटीव्ही आणि बाकीच्या पुराव्यांमध्ये गाडी चालवणारा जो तरुण आहे तो वेदांत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे। मात्र जेव्हा जबाब देण्याची सगळी प्रक्रिया सुरू झाली तेव्हा अपघातानंतर सुरेंद्र अग्रवाल यांनीच त्यांना अर्थात ड्रायव्हरला फोन करून सांगितलं की तू स्वतः गाडी चालवत होता, अशी कबुली दे, मी तुला बक्षीस देतो। आणि अशा पद्धतीनं पुरावा नष्ट करण्याचा जो प्रयत्न आजोबांकडून केला गेला याचाच ठपका ठेवत सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेनं अटक केलेला आहे। पहाटे 3 वाजताच्या दरम्यान ही कारवाई झालेली आहे। त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल। पाहावं लागणार आहे पुढे नेमकं काय घडतंय, कोर्टात सुरेंद्र अग्रवाल काय सांगतायत। जी ज्ञानेश्वर, आणि या सगळ्या संदर्भातले पुढचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।